विषय दिला त्याची मी तयारी केली आणि ते मला नोट्स देखील देवापाने दिले आणि त्याकडे मला तुमचं लक्ष लावायचं आहे. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. देवाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, देवाच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करा. देव हे मला सांगत आहे. म्हणून आजचं वचन हे पूर्णपणे माझ्यासाठी असेल आणि आजपासून माझ्या जीवनामध्ये एक वेगळा बदल मी बघणार. आमेन. वही असेल, पेन असेल तर प्लीज ठेवा. बायबल असेल तर प्लीज उघडा ना. मी नेहमी सांगत आलो, चर्चला येताना वही पेन आणत जा आणि तुम्हाला ह्या गोष्टी पुढेही ऑब्वियसली फायदेशीर ठरणार आहेत. माझा टॉपिक आहे ख्रिश्चन मॅच्युरिटी. द टॉपिक गिवन बाय गॉड. ख्रिश्चन मॅच्युरिटी किंवा ख्रिस्ती परिपक्वता. माझ्याकडे बघा सगळे. ख्रिस्ती परिपक्वता किंवा ख्रिस्तामध्ये जर मी आहे तर एका प्रकारच्या मॅच्युरिटीला, एका प्रकारच्या शहाणपणाला, एका प्रकारच्या परिपक्वतेपर्यंत मी जाणं गरजेचं आहे. ऑब्वियसली आम्ही सनशिपमध्ये पालखींबाईंच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या. नेपियोस काय आहे, हियोस काय आहे, आपण कशा प्रकारे मेच्युअर्ड बनलो पाहिजे. परंतु काहीतरी वेगळं आज देवबापाला आम्हाला देणं आहे आणि आपण त्याकडे लक्ष देऊया. ख्रिश्चन मॅच्युरिटी इज नॉट एज. ख्रिश्चन मॅच्युरिटी इज नॉट एज, activity or appearances. It is doctrinal stability and spiritual growth. आमेन म्हणाल का? ख्रिस्ती परिपक्वता ही आमच्या वयावर, एका ठराविक एजवरती आल्यावरती आम्ही स्वतःला मॅच्युअर्ड समजतो, परिपक्व समजतो. परंतु ख्रिस्ती परिपक्वता त्या मॅच्युरिटीवरती डिपेंड नाही, तर ते डिपेंड आहे युअर स्पिरिच्युअल स्टेबिलिटी अँड ग्रोथ. तुमची आत्मिक स्थिरता आणि वाढ. म्हणा आत्मिक स्थिरता आणि वाढ. सध्या लोक स्वतःला उपास समयामध्ये घेऊन गेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही लेंथ या शब्दाचा बारकाईने अभ्यास केला, मी ते रील मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, आत्ता मी काही सांगत नाही. या लेंथ समयाचा राखेच्या बुधवारचा 40 दिवसाच्या उपासाचा, येशूला क्रुसावर जाण्याचा आणि पुन्हा उठण्याचा काडी मात्र कुठंच संबंध नाही. हे लोकांनी जोडले. थिगळ जोडतो का आपण, त्या प्रकारे जोडले आणि याला नाव दिले. आत्ता आपण ह्या लेन समयामध्ये आहोत आणि आपण आता काही गोष्टी सिरियसली घ्याव्यात. ऐकताय मला? काही लोक या दिवसांमध्ये नॉनव्हेज खाणं बंद करतात. काही लोक दाढी करत नाहीत, केस कापत नाहीत. काही लोक पांढरे कपडे घालतात. काही लोक दिवसभर उपासामध्ये राहतात. काही लोक फक्त बुधवारी शुक्रवारी फास्टिंग करतात आणि संध्याकाळी सोडतात. ठीक आहे, गुड, फास्टिंग इज गुड. परंतु 41व्या दिवसानंतर काय, मग ते फास्टिंगची आम्हाला आठवण पण होत नाही. त्यामुळं ख्रिस्ती परिपक्वतेकडे जे लोक वाटचाल करतात त्या लोकांना 40 दिवसाच्या फास्टिंगचं काहीही घेणं देणं नसतं. त्यांना हे माहीत आहे, प्रत्येक दिवस माझ्याकरता ख्रिस्तामध्ये स्टेबिलिटी अँड स्पिरिच्युअल ग्रोथसाठी आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. मी जेव्हा यहुदी कस्टमचा अभ्यास करत होतो, यहुदी कस्टम, लक्षपूर्वक ऐका आयांनो आणि वडिलांनो, लक्षपूर्वक ऐका. तुमच्या लेकरांच्या बाबतीमध्ये तुम्ही हे केलंय का? नसन केलं तर नक्कीच करा. यहुदी कस्टमप्रमाणे किंवा यहुदी परंपरेप्रमाणे काय होतं माहिती आहे का, हे लोक एका ठराविक वयामध्ये जेव्हा लेकरं येतात, त्यांनी एक वय दिलं, वयाचा एक नंबर दिला आहे, तो म्हणजे मुलगा 13 वर्षाचा आणि मुलगी 12 वर्षाची जेव्हा होती, मग ते म्हणतात मुलाला बार मिtzvah, आणि मुलीला बॅट मिtzvah. कदाचित हे प्रोनाऊन्सिएशन हिब्रू असल्यामुळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. बार अँड बॅट मिtzvah हे एक वयात आल्यानंतर त्या लोकांचा एक नियम आहे, एक फंक्शन करायचं. तुम्हाला माहिती आहे का, साऊथ इंडियामध्ये एक फंक्शन होतं, जेव्हा आता बंधू पलानी यांनी देखील केलं. जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा घरच्यांना, पाहुण्यांना बोलवलं जातं, मुलीला कपडे आणले जातात ना, दागिने आणले जातात, कारण आता मुलगी सज्ञान झाली आहे
आणि मग घरामध्ये प्रार्थना होते, एक 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 समारंभ होतो, देवाची उपकास्तुती केली जाते. कारण का तर लेकरू आता मॅच्युअर्ड झालं, एका ठराविक वयामध्ये आलेला आहे. यहुदी परंपरेमध्ये देखील हाच एक प्रकार होता, जो म्हणजे की एक प्रौढते, ज्याला म्हणतात की द प्रौढतेपर्यंत करण्यात आलेला समारंभ. तो कसा? तो असा की या दिवसापासून मुलगा आणि मुलगी देवाच्या नियमांचे पालन स्वतः करण्यास बांधले जातात. म्हणजे इथून पुढे तुम्ही बालक राहत नाही, तुम्ही सज्ञान आहात, मेच्युअर्ड आहात, असा तो एक त्याचा अंदाज लावला जातो. आणि मग असं पण म्हणतात, पालखी मॅच जेव्हा चर्चा केली की त्याचे लहानपणाचे वस्त्र काढले जातात आणि त्याला थोरल्यांची वस्त्रे, जबाबदारीची वस्त्रे, मोठी वस्त्रे दिली जातात आणि त्याला सांगतात की यापुढे तू बालक नाही, यापुढे तू शहाणा झालास, तू मोठा झाला, आता यापुढे मोठ्यासारखं राहा, मोठ्यासारखं वाग, एका मॅच्युअर्ड व्यक्तीसारखं तुझं वागणं असावं. किती वयात मुलगा? 13व्या आणि मुलगी 12. आणि बायबल काय सांगते बघा, अनुवादाचा 6 अध्याय जेव्हा आपण काढतो, अनुवाद 6 6 वचन वाच. कुठे बिंबव? माझ्याकडे बघून. आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबवणे आणि ठसवणे, हा मराठी शब्द खूप पॉवरफुल वाटतो. प्रियांनो, तुम्ही पूर्वी पितळी भांडे असायची ना आंटी, ज्याला ठेसून आणायचे, काय म्हणतात त्याला? एक शब्द आहे त्याला, ठसा उमटवतात ना. ती भांडी अजून पण आहेत ना. तो ठसा तसाच आहे का तो व्यवस्थित झालाय परत? इट्स परमनंट मार्क, राईट? म्हणजे देवाची इच्छा काय आहे माहिती आहे का? सज्ञानता आल्यावरती तुमच्या मुलांच्या अंतकरणावर देवाची वचने अशा प्रकारे बिंबीव, अशा प्रकारे ठसव की नीतिवचन 22:6 तो वृद्धपणीही त्यापासनं परावृत्त होणार नाही. आय होप यू आर अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. कळतंय मला काय तुम्हाला सांगायचं आहे? एक आई आपल्या मुलीला सांगते की बाळा, तू आता वयात आलीस, तुला कशा प्रकारे कपडे घालायचे, तुला कशा प्रकारे मोठ्यांसमोर बसायचं, कशा प्रकारे ओढणी घ्यायची, कशा प्रकारे तुला घरातलं काम करायचं. कारण त्या घरामध्ये भाऊ जर बहीण असेल ना, तर त्या गोष्टी तिथे आई वडिलांनी तिथे सांगणं गरजेचं आहे. दॅट इज आवर कल्चर. देर इज अ ज्यू कल्चर ॲज वेल. परंतु हे लोक ह्या कल्चरला बिब्लिकल टच देऊन म्हणतात की ह्या गोष्टी अशा प्रकारे व्हाव्यात. त्यांनी तुमच्या मुलांना त्या गोष्टी देवाविषयी सांगा. बरं, कशा कशा सांगा, कुठे कुठे सांगा ते वाचा. हां, घरी बसलेले असता, मार्गाने चालता, निचताना, उठताना त्याविषयी बोल. ओके, 1 मिनिट लक्ष द्या. आता ह्या फंक्शनमध्ये होतं काय? ह्या फंक्शनमध्ये सगळ्यात पहिलं कार्यक्रम होतो तो म्हणजे हा की ह्या कार्यक्रमामध्ये त्या दिवशी मुलगा किंवा मुलगी यांना प्रथमच सार्वजनिकरित्या तोराह वाचण्यासाठी दिला जातो. पंचग्रंथ, ग्रंथ पंचक, मोशेची पहिली 5 पुस्तके, हे उठायचं, हे मोठ्या जमावासमोर हे तोरा घ्यायचा, गुंडाळी उघडायची आणि ते वचन वाचायचं. यहोशुवा 1:8 काय म्हटलंय बघा तिथे. हां हां हां, कसे मनन कर. म्हणजे काय माहिती आहे का? लक्ष द्या. आता देवाचे वचन वाचणे आणि त्याप्रमाणे वागणे हे त्या मुलाची आणि मुलीची संपूर्ण जबाबदारी आहे. पण आई वडिलांनो, तुम्हाला ॲज अ पेरेंट्स म्हणून ही सेरेमनी, हा प्रोग्राम आपल्या घरामध्ये करावा लागतो. हे लोक तेव्हा करत होते. तुम्हाला काय वाटतं, जेव्हा ख्रिस्ताने आम्हाला तारणाची वस्त्र दिली, फक्त आत्मिक नग्नता झाकली का? त्या तारणाच्या वस्त्रामध्ये आणखी एक प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे जबाबदारी.
जो ख्रिस्त तुला कळालाय, जे वस्त्र तुला भेटले ते अनेकांना जाऊन दे. ही आहे एका मॅच्युअर्ड बिलिव्हरची मॅन्डेटरी रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स नॉट ऑप्शनल, इट्स ऑब्लिगेशन. आमेन म्हणाल का? हा पर्याय नाही चर्च, हा पर्याय नाही. ही माझी नैतिक जबाबदारी आहे की मी प्रति दिवशी ख्रिस्ताच्या वचनाच्या स्टेबिलिटीकडे आणि ग्रोथमध्ये वाढ करावी. नेहमी एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला सांगावी लागत असेल तर प्रॉब्लेम कोणामध्ये? सांगणाऱ्यामध्ये का ऐकणाऱ्यामध्ये? कोणामध्ये इश्यू आहे? एकच गोष्ट रिपीट होती. काय कारण? एकदा सांगितलेलं समजलं नाही, 10 वेळा सांगितलं तरी समजेना, मग काहीतरी सायकोलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे ऐकणाऱ्या व्यक्तीला, कारण त्याला समजेनाच, तिलाही समजेना. आणि मग आपण तेव्हा वापर करतो माराचा, एखादा फटका द्या. आता हे छोटंसं पोरगं घ्या, आपलं बारकं जॉर्डन, किती त्रास, त्याला सीमाच नाही त्रास आला. मी आईला विचारलं तर म्हणते बाबा तसे होते, बाबाला म्हटलं तर आई तशी म्हणते, आई तशी होती. त्यालाच विचारू बाबा तू कोणावर गेला, तो म्हणते दोघांवर गेला. बरं ते लहानपणी ठीक आहे हो, पण जेव्हा तुम्ही ठराविक वयामध्ये आल्यावर पण जर तुम्ही जॉर्डन सारखेच करताय तर सेरेमनी करण्यात काय पॉईंट आहे का? 4 लोक बोलवली, 4 लोकांना सांगितलं माझं लेकरू सज्ञान झालंय आता. ही इज अ रिस्पॉन्सिबल ऑफ हिज ओन लाईफ. थोडक्यात सांगायचं मला तुम्हाला हे होतं, पण जो टॉपिक मी तुम्हाला आज देवाने मला दिलेला आहे आपणासाठी बोलायला, त्याकडे लक्ष मला द्यायचं आहे. प्लीज चर्चला येण्यासाठी, आत्मिक जीवनात वाढण्यासाठी, घरामध्ये कौटुंबिक प्रार्थनेचं एन्व्हायरमेंट बनवण्यासाठी, उठता बसता टंग्समध्ये बोलण्यासाठी, देवाशी बोलण्यासाठी, देवासाठी तहान, देवासाठी भूक, देवासाठी मी काय करावं काय करू नये, ह्या सगळ्या गोष्टी मॅच्युरिटीचा भाग आहे. आय होप यू आर देअर विथ मी. मग सांगते आहात तुम्ही? हालेलुया. एपिस्करास पत्र याचा 4था अध्याय, येस, आणि वचन 14. कॅन यू रीड प्लीज? 4:14. सगळे वाचूया का आपण ते वचन? प्लीज रेचल वरती वाचूया. 1 2 3 स्टार्ट. यासाठी की आपण यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. खूप प्रफाऊंड आहे वचन. म्हणजे ऐका, मॅच्युरिटी कम्स, आता लक्षपूर्वक ऐका, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल. मॅच्युरिटी कम्स फ्रॉम ग्रेस. हां, मॅच्युरिटी कम्स फ्रॉम ग्रेस, अंडरस्टूड द ट्रूथ, ग्राउंडेड अँड ख्राइस्ट एक्झॉल्टेड. म्हणजे ही बालकासारखा स्वभाव, बालकासारख्या धूर्तपणाच्या गोष्टी, आय मीन ह्या सर्व गोष्टींना आता माझ्या लाईफमध्ये तरी थारा नाही चर्च. पहिली गोष्टीकडे वळूया. पहिला मुद्दा, जर तुम्ही इफ यू आर ग्रोईंग इन ग्रेस, जर तुम्ही देवाच्या कृपेमध्ये वाढत गेलात, तो पहिलाच पार्ट आहे टुवर्ड्स बिगिनिंग ऑफ युअर मॅच्युरिटी. कॅन यू प्लीज ओपन युअर बायबल विथ मी? 2 Peter 3:18. नंबर 1 पॉईंट आहे ग्रोईंग इन ग्रेस, कृपेमध्ये वाढणे. 2 पेत्र 3:18. मॅच्युरिटी बिगिन्स विथ ग्रेस बेस्ड ग्रोथ, not Lord given pressure. हां, रीड. कशात वाढत जा? म्हणा सगळे, प्रभू येशूच्या कृपेत आणि ज्ञानात मी रोज वाढत आहे. हालेलुया. काय आहे स्पिरिच्युअल मॅच्युरिटी? कदाचित हा मेसेज पुढच्या आठवडी पण चालू राहील, बिकॉज इट्स लाईक खूप लॉंग आहे हा, इट विल टेक टाईम. नंबर 1, आता जो ग्रेस पॉईंट आहे का, ग्रेस, ग्रोईंग इन ग्रेस, म्हणा ग्रोईंग इन ग्रेस, कृपेत वाढा. त्याच्यामध्ये पण जवळपास 4 पॉईंट आहेत, असे टोटल 5 पॉईंट आहे, प्रत्येकाचे 5-5. किती झाले?
हां, म्हणून तुम्हाला आता वाट बघावी लागेल 2-3 आठवडे, चालेल ना? हां, जोपर्यंत तुम्ही शहाणे होत नाही मी तुम्हाला सांगत राहणार. फक्त मी असा हात केला, बाकी काही दुसरं नाही. सांगत राहणार तुम्ही मॅच्युरिटीच्या लेवलला येऊपर्यंत. आमेन. ग्रोइंग इन ग्रेस, व्हॉट एक्झॅक्टली द पीटर एक्सप्लेन हिअर, मॅच्युरिटी बिगिन्स विथ ग्रेस बेस्ड ग्रोथ. व्हॉट इज दॅट? आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत, म्हणा कृपेत, म्हणा ना कृपेत आणि ज्ञानात वाढत जा. व्हॉट इज अ ग्रेस? कृपा म्हणजे काय? अक्षय, व्हॉट इज अ ग्रेस? हां, स्नेहलताई, कृपा म्हणजे काय? खूप वेळा शिकवलं कृपाविषयी, पुस्तक तयार होईल एवढं शिकवलंय, तरी सांगा. अनुजा, कृपा म्हणजे काय? व्हॉट इज द ग्रेस? हां, येस, अनमेरिटेड फेवर. आणि मला एक शब्द पण ह्या सकाळी प्रार्थनेमध्ये आला. देव म्हटलं सांग हा महिना डिवाइन फेवरचा महिना असेल. हॅलो, फेवर, व्हॉट यू कॉल इट फेवर? कृपाच ना, अनुकूलता. फेवर्ड, यू आर हायली फेवर्ड बाय गॉड. डिवाइन फेवर इज अपॉन युअर लाईफ. तुमच्याविषयी बोलतोय, म्हणायचं कोणी? मीच. आमेन. यू आर हायली फेवर्ड बाय गॉड. यू आर हॅव्हिंग द डिवाइन फेवर ऑफ गॉड ओव्हर युअर लाईफ चर्च. आणि हा महिना तुम्हाला त्या फेवरचा प्रत्यक्षात अनुभव येणार आहे. आमेन. सो ग्रो इन ग्रेस. पहिली गोष्ट ही, आम्ही आमच्या परिपक्वतेला, लक्षात ठेवा, परिपक्वतेमध्ये जाण्याकरता मला देवाच्या कृपेमध्ये वाढावं लागेल. आणि देवाची कृपा मला कशी प्राप्त झाली? मी उपवास केले, मी गुडघ्यावर प्रार्थना केल्या आणि म्हणून ती मला भेटली. आमेन. कृपेचा दुसरा अर्थ होतो पात्रता नसताना मिळालेलं स्थान. बापरे, तुमचं शिक्षण पण नाही झालं आणि तुम्ही त्या जागेसाठी फिट पण होत नाही, पण तुम्हाला ती भेटते. याला म्हणतात हायली फेवर्ड बाय गॉड. आमेन. इपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय, पहिला मुद्दा ग्रोइंग इन ग्रेस मधला सब पॉईंट नंबर 1, ग्रेस रिसीव्ड. म्हणा कृपा प्राप्त केली आहे. त्यामध्ये पीस 2:8-9. कॅन यू रीड प्लीज? कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. हे तुमच्या हातून झाले असे नाही. म्हणा, तारण माझ्या हातून झालं नाही, ज्याविषयी मी गर्व करावा, तर माझं तारण जे झालेलं आहे देवाचं दान आहे ते, आणि ते कृपेने मला भेटले. कशाची प्रौढी मिरवताय मग? हॅलो, काही लोकांना खूप जास्त ॲटिट्यूड आहे, कशाचा काहीच माहीत नाही. चांगल्या दिसण्याचा, चांगलं वाजवण्याचा, चांगला पैसा, गाडी, बंगला, बट दॅट्स फाईन. बट यू हॅव बीन सेव्ड ओनली बाय ग्रेस, नॉट बाय ओन युअर डिट्स चर्च. तुमच्या स्वतःच्या कर्मांनी नाही, तुमच्या स्वतःच्या कोतीप्रमाणे नाही, तुम्ही चांगल्या घरात जन्मले म्हणून नाही. इट इज एव्हरीथिंग, 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 ऑल द क्रेडिट गोज टू, म्हणा ना, जीसस. सर्व श्रेय कोणाला जाऊ? सर्व क्रेडिट कोणाला जाऊ? मॅडम, कोणाला जाऊ? म्हणा मी, म्हणा माझं तारण फक्त कृपेने झालं आहे. तुम्हाला माहिती आहे का चर्च, कृपेचा दुसरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा पाप करत होतात ना, ऐकताय मला? तुम्ही जेव्हा पापात होतात तेव्हा ख्रिस्ताची नजर तुमच्यावरती आली. रोम 5:8 वाचा. कधी? आम्ही पापी असताना ख्रिस्त माझ्यासाठी मेलाय. मी गर्व नक्कीच करणार, परंतु कोणता? मी त्या पित्याचा पुत्र आहे याचा. ऐकताय का मला? काही लोकांचं फार अवघड आहे. काही लोक फोनच उचलत नाही, आणि त्यांना विचारलं फोन का घेत नाही? अननोन फोन घेत नाही आम्ही.
असाच एखादा स्वर्गातनं फोन तुम्हाला येऊ द्या अननोन, जाऊ द्या सगळे वर, तुम्ही राहा एकटेच खाली. मी फोन नाही घेतला, मला सवय नाही अननोन फोन घेण्याची. एक्झाम्पल तसं काही होणार नाही. प्लीज बी हंबल अँड बी अवेलेबल ऑलवेज. मी एक गोष्ट शिकलो डॉक्टर KP यॉर्न यांच्याकडनं. सिम्प्लिसिटी काय आहे ना, KP सरांकडनं शिकावी. चर्च एवढा श्रीमंत व्यक्ती, एवढा गर्भश्रीमंत म्हटलं तरी प्रभूने त्यांना बनवलं. तर त्यांचे कपडे आम्ही बघायचो, कधी शर्ट इन नसायचं. हे मोठंची मोठं गुडघ्यापर्यंत चाललं आहे अमेरिकन शर्ट. इथं 2 जॉर्डन बसतील एवढे शर्ट मोठे, दाढी वाढलेली, केस कधी कोंब नाही, कुठं कुठं चाललेत. ती आपली शबनम बॅग माझ्यासारखी, आणि तेच मी खूप इन्स्पायर आहे त्यांना, म्हणून ती माझ्याकडे नेहमी असते. आणि त्यात बायबल, आणि माणूस चालला तडातड, एकदम तडफड माणूस होता. इतका सिंपल. तुम्हाला एक स्टोरी त्यांची सांगतो, ऐका. गुरगाव दिल्लीपासून पुढं आहे. 100 कोटीची जागा विकत घ्यायला गेले. किती? तहसील ऑफिसला त्यांनी जाऊन पहिले एंट्री केली. तहसील बसला होता. तो म्हणे, बाबा थोडं साईटला बसा, फादर लोक येणार आहेत, मोठी डील आहे आज. ते म्हणे ठीक आहे. जाऊन कोपऱ्यात बसले. आणि बाकीचे त्यांचे बिशप लोक झग्यावर आले. तहसील उठला आणि म्हणे आता सगळं झालं, सही करायची. मग ह्यांना पुढं बोलवलं. तहसील चक्रावून गेला, ह्या माणसाला घ्यायची ही जागा, त्यांचा अवतार बघा. आणि मग तिथं त्या तहसीलला ख्रिस्त सांगितला. हालेलुया. काय मला म्हणायचं चर्च, ॲटिट्यूड तुम्हाला तुमचे बरेचसे आशीर्वादाचे दरवाजे बंद करत. स्वभाव नका, त्या गोष्टी नाही ठेवायच्या आपल्या लाईफमध्ये. आम्हाला जर ख्रिस्ताने मला कृपेने तारलेलं आहे, माझ्याकडे गर्व करण्यासारखं माझं काहीच नाही. हे गर्व मी करणार, नक्कीच करेल. माझ्या येशूने मला तारलंय, त्याचं टाळ्या नक्कीच वाजलं पाहिजे प्रभूसाठी. आणि म्हणून पौल म्हणतो, मी गर्व करतो ख्रिस्त गाजवण्याचा. नंबर 1, ग्रेस रिसीव्ड. आय हॅव रिसीव्ड ग्रेस. मी कृपा प्राप्त केली आहे. आणि तो म्हणतो, आता ती कृपा मी तुला दिली आहे. आणि ती कशी मिळाली माहिती आहे का? मी अपराधामध्ये होतो, पापामध्ये होतो, वाईटामध्ये होतो, अंधकारामध्ये होतो, शापामध्ये होतो. मला ख्रिस्त माहीत नव्हता. ख्रिस्त स्वतः मला शोधत आला. माझ्या जमावातनं, माझ्या जातीतनं, धर्मातनं त्याने मला बाहेर काढलं आणि म्हटलं, यापुढे तू त्या खितपत पडणाऱ्या पापामध्ये राहणार नाहीस. यू विल वॉक इन टू माय ग्रेस नाव. रिसीव्ह माय ग्रेस. And he had given us the great church. Amen. Such a powerful word. पौल म्हणतो ना, एपिस 2 परत द्या मागे थोडंसं. 5, 8, 9 वचन. Can we read 9 verse? What is that? 2:9. Next. कुणी आड्यात बाळगू नये म्हणा. हॅलो. कुणी आड्यात बाळगू नये, कर्मे केल्याने हे झाले. पुढं शब्द वाचायचा आहे. हा, तारण मला भेटलं. अरे लोक म्हणतात, चांगले कर्म केले ना म्हणून आपल्या संगती वाईट नाही होणार. अरे मूर्ख माणसा, तू जन्मातच पापात वाईटात जन्मलास. तू काय चांगले कर्म केलीस? एखाद्याला घोंगडी दिली थंडीमध्ये, मग चांगलं कर्म आहे का? हां, डाळ भात शिळा आणून दिला, फेकण्यापेक्षा गरीबाला देऊ शिळा. चांगले कर्म केले. खिशामध्ये बंडल पडलाय आणि 5 रुपये शोधतोय गरीबाला द्यायला. तुझ्यासारखा मूर्ख तर तूच. मुळात तुलाच गरज आहे खऱ्या तारणाची मानवा. आणि तो म्हणतो की आढ्यात बाळगू नये. पौलला तेच म्हणायचंय. इट इज नॉट बिकॉज ऑफ युअर डीड्स. द डीड्स हॅज बीन डन ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी थ्रू जीसस. नंबर 1, ग्रेस इज रिसीव्ड. नंबर 2 कडे वळूया. ग्रेस रूटेड, म्हणजे कृपा मुळावलेली भेटली मला. ती कशी? रोम 5:2. सॅल्वेशन ग्रेस अलोन, आम्हाला ती रिसीव्ह झाली. नंबर 2, ग्रेस रूटेड म्हणजे एस्टॅब्लिश इन ग्रेस. म्हणा, माझी स्थापना कृपेत झाली. तुम्ही कुठे एस्टॅब्लिश केलात? कृपेमध्ये. वाचा 2 अध्याय 5 अध्याय 2 वचन. हां, कुठे प्रवेश झाला? कुठे प्रवेश झाला? म्हणा, मी कृपेमध्ये आता स्थापित केलेलो आहे. ग्रेस रूटेड चर्च.
कळतंय का पौल काय म्हणायचं? आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला. आता फक्त तुमच्यावरती कृपा झाली नाही, यू वेन इन टू द ग्रेस नाव. किती लोकांना कळतंय मला माहीत नाही. तुम्ही आता कृपेत प्रवेश केलाय, तुम्ही आता कृपेमध्ये मुळावलेले बना अशी प्रभूची इच्छा आहे. काही लोकांना वाटतं की शकाना चर्च गॉस्पेल ऑफ ग्रेस प्रीच करतात, बाकीचं बोलत नाही. ते 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 लोक म्हणे दुःखाविषयी बोलत नाही, ते लोक नकारात्मक बोलत नाही. मी म्हणतो का बोलायचं? ख्रिस्ता जर म्हणतोय हे सगळं तुझ्या आड्यात बाळगू नको, हे तू नाही केलेलं. रोम काय आत्ता आपण वाचलं, रोम 2:9 मध्ये हे तुझ्यामुळे झालंय का? हे ख्रिस्ताने ऑलरेडी केले. म्हणजे ख्रिस्ताने माझे दुःख वाहिले, संकट वाहिले. ह्या लोकांना वाटतं आपण परत त्याविषयीच बोला. थोडं रडा ना प्रभूसाठी. तुम्ही त्रास सहन केला पाहिजे. अहो ते जे वचन आहे ना, रोज आपला क्रॉस घेऊन तू चाल, ह्याचा अर्थ हा नव्हे तुम्ही क्रॉस बनवू आणि वॉक करा, याचा तो अर्थ होत नाही. ह्याचा अर्थ हा होता ख्रिस्तासाठी पळा, ख्रिस्ताकरता आत्मे जिंका. कळतं चर्च? हालेलुया. सी, फास्टिंग ब्रॉट यू क्लोजर टू गॉड. फास्टिंग मेक्स यू हंबल. उपास तुम्हाला नम्र बनवते, देवाच्या आणखी जवळ आणते. नक्की फास्टिंग त्यासाठी आपण नक्कीच केले पाहिजे. परंतु ख्रिस्ताने जे दुःख, अजूनही जर तुम्ही तरवर आहात ना, असं केल्याने तसं तसं केल्याने तसं नाही, तुम्ही अजूनही जुन्या करारामध्ये आहात. आणि शास्त्र सांगते नियमशास्त्र शापित आहे, आणि जो तो फॉलो करतो तोही शापातच आहे. वाचा ना योहान 1:17 काय म्हटले बघा पटकन. दोन गोष्टी आल्यात. मोशेने एक दिली, येशूने किती दिल्या? कोणत्या? कृपा आणि सत्य. हेच आहे की कृपा सत्य आहे. आय थिंक यू आर गेटिंग व्हॉट आय एम सेइंग. माझ्याकडे बघा. हां, सत्य हे आहे की कृपाच सत्य आहे. त्यामध्ये आपण रूटेड, ग्राउंडेड, आपण रूटेड होणं गरजेचं आहे. तिसरी गोष्टीकडे वळूया. ग्रेस रिइन्फोर्स्ड. व्हॉट इज दॅट? ग्रेस रिइन्फोर्स्ड चा अर्थ बघूया आपण. याचा अर्थ हा तिसरा पॉइंट आहे, स्ट्रेंथनिंग और स्ट्रेंथन बाय ग्रेस. तुम्हाला कृपेद्वारे ताकद मिळते. रोम 2 तिमोथी 2 अध्याय आणि वचन 1. रिइन्फोर्स मीन्स स्ट्रेंथनिंग. इज इट द सेम? माझ्या संगती वाचा म्हणा. माझ्या मुला आणि माझ्या मुली ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत, पवित्रतेत नाही, फास्टिंग प्रार्थनेत नाही, चर्चमध्ये येण्यात नाही, देण्यात नाही, कशात? काय होत जा? रिइन्फोर्स्ड इन ग्रेसचा अर्थ होतो स्ट्रेंथन युअर सेल्फ इन ग्रेस. स्वतःला कृपेमध्ये बलवान बनवा, स्वतःला कृपेमध्ये मजबूत बनवा, स्ट्रॉंग बनवा. आणि हे धडे ऐकताय का? मला कळत नाही काय लोकांना पौलाचं सगळं आवडतं, मग पौलाने हे सांगितलेलं आवडत का नाही जे त्यांनी तिमोथेला स्पष्ट सांगितले. पौल वॉज द ग्रेट ग्रेस प्रीचर, बट वी नेवर एक्सेप्ट हिम. तुम्हाला माहिती आहे का पौलन थॉट? तर हे तुम्हाला माहीत आहे कारण हे बिब्लिकल भाषा सांगतो मी तुम्हाला. पौलन थॉट मीन्स पौलाचे विचार. एक त्याच्यावरती थिओलॉजीमध्ये अभ्यास केला जातो आणि पौलाने एक पुस्तक लिहिले पौलन थिओलॉजी. त्या थिओलॉजीमध्ये पौलाने सिस्टमॅटिक थिओलॉजी एक्सप्लेन केली. चर्च तुम्हाला कळतंय मला काय सांगायचं आहे? हॅलो, तुम्ही आता सज्ञान बना. गैबानं पण आम्हाला सोडायचं आहे आता लहान लेकरांसारखं. आम्ही आता अज्ञान नाही, लहान आहेत आम्ही मुळीच नाही. आता कोण आहोत? शेजारच्याला पाहून म्हणा तुम्ही आता लहान असून सज्ञान आहात. स्ट्रेंथन इन ग्रेस. कृपेमध्ये मजबूत व्हा.
तुम्हाला कळतंय मला काय बोलायचं आहे ते चर्च? आर यू देअर विथ मी? म्हणजे बघा, जेव्हा यहुदी परंपरा लेकरू लहानाचं मोठं झाल्यावर, आता मला सांगा, हा छोटा सात्विक जे शर्ट घालतोय ते शर्ट त्याच्या पप्पाने घातलं तर कसं दिसेल? त्याच्या पप्पाच्या हातातही जाणार नाही. का हो? पप्पा आहेत ना, मोठे झालेत, आणि सात्विक अजून छोटा आहे. पण जर अजून तुम्ही तो ट्राय करताय घालायचा, नाही मला हे आलंच पाहिजे, माझं आवडतं एकदम, तो मी दुसरे कपडेच घालणार नाही, सिस्टर म्हणते घरीच बसा, येऊ नका. काय मूर्खपणा आहे हा. आमचं तसं झालंय, आमचं असं झालंय. जी गोष्ट ऑलरेडी सरपास झाली आहे, देवाने बदललेली आहे, वी स्टील वॉन्टेड टू हॅपन द सेम थिंग इन द लाईफ. प्रिव्हियस गोष्टी घेऊन आम्ही बसलो आज. अहो, वचनामध्ये काय म्हटलंय? कॅन वी गो टू दॅट वर्ड? या, माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान होत जा. यू नीड टू ग्रो डेली ऑन द ग्रेस. आय मीन स्ट्रेंथ. दररोज तुम्हाला त्या देवाच्या मजबूतीमध्ये, कृपेच्या वाढत जावं लागेल. हालेलुया, हालेलुया. विलापगीत 3:22 मध्ये काय म्हटलंय बघा, पटकन वाचा. विलापगीत 3:22 आमचं पाठ असावं ते. दररोज आम्ही भस्म झालो नाही, कारण परमेश्वराची दया, काय मध्ये म्हटलं, कृपा आमच्याकरता रोज सकाळी नवीन होते. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. माझ्याकडे बघा, करुणा मीन्स ग्रेस ओनली, राईट? माझ्याकडे बघताय का? हात वर करा. हालेलुया, हालेलुया. शेजारच्यांना म्हणा तुम्ही चांगलं ऐकत आहात. आता माझ्याकडे बघा, दया कुठून उत्पन्न होते? करुणेमधून, कृपेतून दया उत्पन्न होते. म्हणजे डेली देवासंगती वॉक करत असताना आपण शॉर्ट कमिंग्समध्ये येतो बरं का चर्च. माझ्याकडे लक्ष द्या हो. डेली प्रभू संगती चालताना आपल्या जीवनामध्ये पुष्कळ अपडाऊन येतात, त्याच्यामध्ये जी आम्हाला दया लागते ना, ती कृपेतूनच उत्पन्न होते. म्हणून म्हटलं की माझ्या कृपेत बलवान होत जा रोजच्या दिवशी. हालेलुया. ग्रेस reinforce means strengthened by grace. आम्ही कृपेमध्ये स्वतःला बलवान आणि मजबूत करायची गरज आहे. पुढचा पॉईंट बघूया. ग्रेस रेग्युलेटिंग. ग्रेस रेग्युलेटिंगचा अर्थ होतो तिताला पत्र, तिता याचा 2रा अध्याय आणि वचन 11 आणि 12. ग्रेस रेग्युलेटिंगचा अर्थ होतो टीचस गॉडली लिव्हिंग. वाव, दिस इज व्हेरी पॉवरफुल. टीचस गॉडली लिव्हिंग. आम्हाला दैवीय जीवन दररोज जगणं गरजेचं आहे, कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की धन्य आशा प्राप्तीची, म्हणजे आपला थोर देव तारणारा असा जो ख्रिस्त येशू ख्रिस्त, त्याचा गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण आहोत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय? अभक्तीला व अहिक वासनांना नाकारून संप्रदायाच्या युगात मर्यादा नीतीने व सुभक्तीने वागावे. व्हॉट द ग्रेस टीच? मागे या 11. कृपा काय शिकवते? पुढे या. शेवटच्या 2 गोष्टी, मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. लिव्ह अ रायचस अँड गॉडली लाईफ. वेन? डेली. हू टीचर्स चर्च? रेग्युलेटिंगचा अर्थ होतो की आम्ही अशा प्रकारे ख्रिस्तामध्ये वाटचाल करावी, याकरता कृपा आम्हाला शिकवते. वॉक इन अ गॉडली वे इन टू द रायचस वे. रायचसली वॉक इन टू द गॉड्स वे, गॉडली वे, सॉरी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला लक्षात येते मला काय तुम्हाला शिकवायचं आहे ते? हॅलो, येतं आहे का लक्षात? डोक्यात जात आहे का? शेवटचं पॉईंट मी सांगून थांबणार आहे, पण त्याच्या आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा. कृपा तुम्हाला नीतीने वागावं, सुभक्तीचं जीवन जगावं असं सांगते. बायबल असं पण सांगते, सुभक्तीनं जीवन जगणाऱ्या प्रत्येकाला संकटातून जावं लागेल ख्रिस्ताकरता. काळजी करू नका. तो म्हणतो मी जगाला जिंकलेला आहे.
जरी संकट आली ना, ती संकटे तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत मजबूती मिळावी यासाठी येतात, ना की तुमचा नाश व्हावा यासाठी. शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. ग्रेस रिगिनिंग म्हणजे नॉट अंडर लॉ. रोमन्स 6:14. नॉट अंडर लॉ. रिगिनिंगचा अर्थ होतो नॉट अंडर लॉ. तुम्ही काय? हां हां. किती लोक आमेन म्हणतील? म्हणा, पाप माझ्यावर कोणत्याच प्रकारे सत्ता चालू शकणार नाहीच. कारण का? तर मी कृपेच्या अधीन आहे. आमेन. ट्रूथ हे आहे, ग्रोथ टुडे फ्लोज फ्रॉम अंडरस्टँडिंग ग्रेस, नॉट स्टार्विंग अंडर दी लॉ. समजून घेण्याचा प्रयत्न हा करा. ख्रिस्ताने हे बघा, ज्या वेळेला लॉ देण्यात आला ना, माझ्याकडे लक्ष द्या. लॉ आपण ज्याला कव्हनंट म्हणतो, आय मीन कव्हनंट झाले. अब्रामाशी केला आणि मोशेशी केला. पहिला मोशेचा दिला का अब्रामाचा दिला? कोणतं कव्हनंट पहिलं झालं? बोला ना, वाचा बरं. उत्पत्ती 12:2 काय म्हटलंय बघा पटकन. उत्पत्ती 12:2. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र बनवील, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांची मी अभिष्ट करील. हां हां. आमेन. बोला ना आमेन. दीज आर द ब्लेसिंग्स गिवन बाय गॉड. हे कव्हनंट कृपेचं किती लोकांना कळतंय? त्यानंतर निर्गमच्या 20 अध्यायाकडे आलात, तुम्हाला तिथे 10 आज्ञा भेटतील. हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको. पुढे गेल्यावरती आम्हाला अनुवाद 28 मध्ये पाहायला भेटते की आशीर्वाद फक्त 14, जवळजवळ 62 किंवा 52 प्रकारचे शाप दिलेत. जर तू हे नाही केलं, धोंड मार करा आणि मारून टाका. तू शापित, तुझी भूमी शापित आणि वगैरे 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 गोष्टी. परंतु त्याच्या आधी देवाने काय दिलं? कृपा दिली. ज्याला कृपा समजली, त्या कृपा समजणाऱ्या लोकांनी त्या लॉवरती सरशी मिळवली ऑलरेडी येशूच्या द्वारे. गिवन, गॉड ओनली गिवन द लॉ, बट इट इज अ कर्सफुल. बायबल सेज, वचनामध्ये म्हटलंय की नियमशास्त्र शापित आहे, पण नियमशास्त्राच्या वरती चालणारा ख्रिस्त, त्याच्या कृपेत जो कोणी चालतो, ही और शी वॉक इन टू द डोमिनियन. दे अंडरस्टूड द ग्रेस व्हेरी वेल. वी आर नॉट अंडर लॉ. आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, आम्ही कृपेच्या अधीन आहोत. म्हणून ती कृपा तुम्हाला नेहमीच माहिती कुठं ठेवते? उच्च पदावर, हायर लेवलला. यू आर बॉर्न टू सोर, यू आर बॉर्न टू डोमिनियन, यू आर बॉर्न टू सीट ऑन द हायर प्लेस. तुमचा जन्म झाला आहे उच्च पदी राहण्याचा. तुमचा जन्म झाला आहे उंच उंच भरारी मारण्याचा. तुमचा जन्म झाला की तुम्ही तुमच्या निर्मात्या देवाला महिमा द्यावी आपल्या लाईफमधनं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिसत कसं नाही पाळक साहेब? मग लवकरच दिसेल. जग तुम्हाला पाहून ख्रिस्ताला सल्यूटच करणार आहे. तुम्ही तसे आहात चर्च. म्हणून आपण आज फक्त एक मुद्दा बघितला आहे, ग्रोईंग इन ग्रेस. त्यामध्ये आपण 5 पॉईंट पाहिले. पुढे अजून भरपूर आहे, आपण ते शिकूया. आमेन. देव बापा, मी मनापासून तुझे आभार मानतो. देवा, तुझं जे वचन आमच्या कानी पडलेलं आहे कृपेविषयी, प्रभो, ख्रिस्ती परिपक्वता ही प्रभो तुझ्या कृपेने आम्हाला मिळते. आणि महान देवा, ती आम्हाला भेटावी अशा मी तुझ्याकडे विशेष प्रार्थना करत आहोत. आम्ही देवा आढ्यात बाळगू नये, हे आमच्या कर्माने नव्हे, हे ख्रिस्ताच्या कृपेनं. म्हणून दे बापा, ती कृपेमध्ये आम्ही रूटेड व्हावं. आम्ही ती कृपा जी प्राप्त केली प्रभू, त्याच्यामध्ये आम्ही रिइन्फोर्स व्हावं, रेग्युलेटिंग व्हावं, रिगेनिंग व्हावं. प्रभू, अशी कृपा तू आमच्यावरती कर. आणि हो दे पित्या, यातून तुझ्याच नावाचं गौरव. प्रत्येकाला आशीर्वाद दे. जे प्रभू तुझं वचन ऐकताही परमेश्वर, ते प्रत्येकाला तू ब्लेस कर आणि तुझी स्तुती होऊ दे. तुला मी धन्यवाद देतो आणि तुझे आभार मानतो. प्रार्थना येशूच्या महान नावात करतो पित्या, तू ऐक. आमेन. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया आपण सर्व.
Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.